एकनाथरावांनी त्यांच्या मोठ्या मुलीचे सावित्रीचे लग्न देशमुख कुटुंबातील धाकटा मुलगा सौरभ देशमुख यांच्याबरोबर केले होते आणि आता ते आपल्या छोट्या मुलीचे जान्हवीचे लग्न देशमुख खानदानाचा एकुलता एक राजकुमार रितेश बरोबर लावू इच्छित होते। त्यांना माहीत होते की तो एकुलता एक असल्यामुळे सगळ्या प्रॉपर्टीचा एकटाच मालक असणार आहे आणि हे तर जगजाहीर होते की जी मुलगी रितेशची पत्नी होईल तिचा राज्यामध्ये किती आदर आणि मान सन्मान असेल। शिवाय ऐशोआराम मौज मज्जा वेगळीच। एकनाथरावांना कुठल्याही किमतीवर जान्हवीचे लग्न रितेश बरोबर लावून देण्याची इच्छा होती आणि ते लवकरच रितेशच्या वडिलांबरोबर या विषयावर बोलणार होते। रितेश या पूर्ण दुनियामध्ये जर कोणाचे ऐकत असेल तर ते फक्त त्याच्या वडिलांचे ऐकत असे। मुख्यमंत्री रितेशला भेटण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी माजी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, शिक्षण मंत्री असे बरेच मंत्री येऊन गेले। आता ऑफिसमध्ये कोणीच नव्हते, फक्त एकनाथराव थांबले होते। त्यांना पाहून रितेशचा पीए त्यांच्याकडे गेला आणि हळू आवाजात म्हणाला, मुख्यमंत्री साहेबांचा मूड आज ठीक नाहीये। जर तुम्हाला काही बोलायचे असेल तर उद्या बोला, नाहीतर उगीचच तमाशा होईल। पीएचे बोलणे ऐकून न ऐकल्यासारखे करून एकनाथराव रितेशकडे गेले आणि त्याला अतिशय गोड बोलत म्हणाले, मला तुमचा खूप अभिमान आहे। इतक्या लहान वयामध्ये तुम्ही किती मोठे कर्तव्य केले आहे। रितेश, तुम्ही खूप हुशार आहात। मुख्यमंत्री रितेश त्यावेळी काही पेपरवर सही करत होते। एकनाथरावांचे बोलणे ऐकून त्यांनी आपला पेन वाईट पद्धतीने वाकवला आणि तो पेन जोराने फेकून दिला। रितेशची ही कृती पाहून एकनाथराव घाबरले। आपल्या क्रूर आणि रागीट नजरेने एकनाथरावांकडे पाहत रितेश म्हणाला, मुख्यमंत्री रितेश नाव आहे माझे, समजताय ना? का डोक्यावरून जाताय? रितेशचे असे रूप पाहून एकनाथराव घाबरले व म्हणाले, माफ करा मला, तुम्ही माझे नातेवाईक आहात, डबल नाते आहे ना आपले, म्हणून मी तुमचे नाव घेतले। तुम्ही माझ्या मोठ्या मुलीचे पुतणे आहात आणि शिवाय आमच्या पार्टीचे आहात। तेव्हा रितेश आपल्या कडक आणि रागीट आवाजात म्हणाला, मी फक्त या राज्याचा मुख्यमंत्री आहे, तसा तुमचा फक्त मुख्यमंत्री आहे, यापेक्षा जास्त काही नाही। आता तुम्ही जाऊ शकता, आपली मुलाखत उद्या संजीवनी हॉलमध्ये होईल। एवढे बोलून रितेश परत आपल्या कामाला लागला। रितेशचा असा कोरडा व्यवहार पाहून एकनाथरावांना त्याचा राग येत होता, परंतु ते गप्प बसले, कारण त्यांना कुठल्याही परिस्थितीत हे नाते खराब होऊ द्यायचे नव्हते। त्यांना त्यांची मुलगी जान्हवीचा पती रितेशला करून घ्यायचेच होते। संध्याकाळचे 8 वाजले होते। देशमुख बंगला पूर्ण लाइटिंगने सजवला होता। त्यांच्या एकुलत्या एका राजकुमाराचे स्वागत करायचे होते ना, इतका मोठा सन्मान घेऊन ते आज घरी येत होते। वैशालीबाई आणि सावित्री दोघे आरतीचे ताट घेऊन बाहेर उभ्या होत्या। थोड्याच वेळात तिथे एक गाडी आली, त्यामधून विलास देशमुख व सौरभ देशमुख दोघे भाऊ उतरले। विलासरावांना पाहून वैशालीबाईंना खूप आनंद झाला। विलासराव आपल्या पत्नीला म्हणाले, कसे वाटत आहे मग आपल्या मुलाचे इतके मोठे कर्तव्य पाहून? वैशालीबाई म्हणाल्या, जे तुम्हाला वाटत आहे तेच मला वाटत आहे। सौरभ त्यांचा भाऊ देखील म्हणाला की आमची तर छाती फुगून आली आहे आपल्या राजकुमाराचे कर्तव्य पाहून। 2 दिवस झाले त्याला भेटलो नाही, कधी त्याला भेटेल असे झाले आहे। आपला नवरा सौरभचे असे बोलणे ऐकून पत्नी सावित्रीने तोंड थोडे वाकडे केले आणि मनात म्हणाली, एकदा का माझी बहीण येऊ दे या घरात लग्न होऊन, मग बघा मीच असेन या घराची मालकीण। आजच मी माझ्या बाबांशी या विषयावर बोलणार आहे। सावित्री मनात असा विचार करत होती, तेवढ्यात पोलिसांच्या गाडीच्या हॉर्नचा आवाज येऊ लागला। देशमुख बंगल्याचे मोठे गेट उघडले गेले, त्यामधून सर्वप्रथम एक पोलीस गाडी आली। देशाचे, या राज्याचे व आपल्या घराण्याचे नाव पूर्ण दुनियेमध्ये उज्ज्वल कर आणि त्याचबरोबर थोडासा वेळ काढून स्वतःच्या वैयक्तिक जीवनाबद्दल सुद्धा थोडा विचार कर। आईचे असे बोलणे ऐकून रितेशच्या चेहऱ्यावर कुठलाच भाव आला नाही आणि तो परत आपल्या गंभीर चेहऱ्यामध्ये परत आला। हे पाहून वैशालीबाईंना कसे तरीच वाटले। तेव्हा विलासराव म्हणाले, ए बेटा, आज जाऊयात।
आत बसून उद्याच्या संजीवनी हॉलमध्ये असलेल्या पार्टीवर चर्चा करूया. बाबांचे बोलणे ऐकून रितेश चेहऱ्यावर काही एक भावना दाखवता बोलला. मी पार्टी 2 दिवस पुढे ढकलली आहे. सध्या मला कामाचा ताण खूप आहे. असे म्हणून रितेश बंगल्यामध्ये आले आणि तेथून सरळ आपल्या खोलीत निघून गेला. त्याने असे केलेले पाहून वैशालीबाई नाराज झाल्या व त्या आपल्या पतीला म्हणाल्या, तुम्ही तरी त्याला समजावून सांगा की आता त्याने लग्न केले पाहिजे. एवढे बोलून वैशालीबाई पण तेथून निघून गेल्या. तेव्हा विलासरावांनी एक मोठा दीर्घ श्वास घेतला आणि मनातल्या मनात म्हणाले की असं वाटतंय की आता याच्या लग्नासाठी मला काहीतरी केलंच पाहिजे. रितेशची रूम खूप अलिशान होती. तो बाथरूममध्ये टब बाथ घेत होता. त्याने डोळे बंद केले होते, परंतु डोळ्यासमोर मात्र एकाच मुलीचे डोळे सतत दिसत होते की ज्यामुळे मुख्यमंत्री साहेब बेचैन झाले होते. त्रास होऊ लागला होता त्यांना. त्यांनी आपले डोळे कचकन घट्ट मिटले तरी सुद्धा त्यांच्या डोळ्यासमोर ते काळेभोर आकर्षक डोळे जातच नव्हते. रितेश त्याकडे खेचले जात होता, परंतु रितेशला हे सर्व आवडत नव्हते. त्याला तिरस्कार होता अशा गोष्टींचा. कोण होती ती मुलगी जिच्या सुंदर डोळ्यांनी या अरसिक असणाऱ्या माणसाला सुद्धा हलवले होते? त्याचं असं झालं होतं की आता 2 तासापूर्वी फ्लॅशबॅकमध्ये बघूयात. आपले मुख्यमंत्री साहेब ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर एका वृद्धाश्रममध्ये गेले. मुख्यमंत्री साहेब आले असल्यामुळे तेथील उपस्थित सर्व लोकांना बाहेर पाठवले गेले, कारण रितेश साहेबांच्या प्रायव्हसीला अडचण येऊ नये. रितेश आश्रममध्ये गेल्यानंतर त्याच्या भोवती सर्व वृद्ध लोक बसले होते. तो त्यांच्याशी बोलत होता. त्याच वेळी रितेशला अशी जाणीव झाली की त्याच्याकडे गपचूप कोणीतरी पाहत आहे. रितेशने लक्ष दिले नाही, परंतु त्याला सारखे ते जाणवत होते. त्याने अचानक समोर पाहिले तर त्याला तिथे खांबाच्या मागे एक मुलगी लपलेली दिसली. तिने ओढणी आपला चेहरा झाकला होता. रितेश तिच्याकडे पाहू लागला. त्याला तिच्याबद्दल एक नवीनच जाणीव होऊ लागली की ज्या खूप रोमांचक होत्या त्याच्यासाठी. रितेश त्या मुलीचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करत होता, परंतु पाहू शकत नव्हता. तिने मान खाली घातली होती. रितेशला उत्सुकता लागली जाणून घेण्याची की ती मुलगी नक्की कोण आहे. रितेशची बेचैनी वाढत चालली होती, म्हणून तो आपल्या दमदार आवाजात जोरात म्हणाला, आमच्या विरोधात जाण्याचे परिणाम माहीत नाहीत वाटतं तुला, त्यामुळेच तू अशी हरकत केली आहेस. मुख्यमंत्र्याचा हा दमदार आवाज ऐकून ती मुलगी घाबरली व तिने पटकन आपली नजर वर करून समोर पाहिले तर तेवढ्यात तिची आणि रितेशची नजरानजर झाली आणि दोघांच्याही शरीरामध्ये एक वेगळीच तार छेडली गेली की ज्याला दोघे पण समजू शकले नाहीत. ती मुलगी घाबरून रितेशच्या डोळ्यात पाहत होती, तर रितेश मात्र तिच्या काळेभोर सुंदर डोळ्यात हरवून गेला होता. आजपर्यंत त्याने कधीच कुठल्या मुलीकडे एका सेकंदापेक्षा जास्त पाहिले नव्हते, परंतु या मुलीला पाहण्यासाठी मात्र मुख्यमंत्री साहेब बेचैन होत होते. रितेशची खतरनाक नजर पाहून ती मुलगी घाबरली व तेथून निघून जाऊ लागली. तेव्हा रितेश बेचैन होऊन आपल्या जागेवर उभा राहिला आणि वेड्यासारखा त्या मुलीकडे एकटक पाहत तिला जाताना पाहू लागला. तिथे उपस्थित असणारे सर्व लोक रितेशच्या या कृतीला पाहून आश्चर्यचकित झाले. रितेशच्या पीएने रितेशच्या डोळ्यातील भाव ओळखले. त्यांनी आपल्या सुरक्षा रक्षकांना काही सांगितले. ती मुलगी खूप वेगाने तेथून निघाली आणि आश्रमाच्या बाहेर पडली. तेवढ्यात तिच्या समोर 4-5 रक्षक उभे राहिले. त्यांना पाहून ती मुलगी अतिशय घाबरली आणि आपला चेहरा लपवू लागली. तेवढ्यात एक रक्षक म्हणाला, हे बघा, तुम्ही इथून असे जाऊ शकत नाही, तशी आम्हाला ऑर्डर मिळालेली आहे. रक्षक असे म्हणाल्यानंतर ती मुलगी परत घाबरली आणि थरथर कापत म्हणाली, कृपया मला इथून जाऊ द्या, मी काही सुद्धा केलेले नाही. तेव्हा रक्षक म्हणाला, आम्हाला जी ऑर्डर मिळाली आहे आम्ही ती फॉलो करत आहोत. ती मुलगी भयानक घाबरली. ती एवढ्या मोठ्या बलवान रक्षकांबरोबर भांडू तर शकत नव्हती, म्हणून ती मान खाली घालून गपचूप उभी राहिली. इकडे आश्रममध्ये रितेश खूप बेचैन झाला होता. त्याला समजत नव्हते की त्याच्याबरोबर असे आज काय होऊ लागले आहे.
आतापर्यंत तो कधीच कुणाकडे असा आकर्षित व प्रभावित झाला नव्हता. आज त्या मुलीच्या डोळ्यांनी अशी काय जादू केली होती? रितेशची अशी बेचैन अवस्था पाहून पे त्याच्या जवळ गेला आणि कानात म्हणाला, त्या मुलीला बाहेर थांबवले आहे. हे ऐकल्यानंतर मात्र रितेश जरा शांत झाला आणि शांतपणाने त्याने आपले बोलणे चालू ठेवले. थोड्या वेळानंतर मुख्यमंत्री साहेब आपल्या ताफ्याबरोबर आश्रमच्या बाहेर आले. त्यांचे डोळे मात्र त्या मुलीला शोधत होते. मुख्यमंत्री साहेबांनी पाहिलं ती मुलगी खाली मान घालून उभी आहे. तिला पाहताच रितेशच्या हृदयाची धकधक वाढली. ते वेडे होऊन तिच्याकडे जाऊ लागले. त्यांच्या डोळ्यात तिला पाहण्याची जाणीव येण्याची उत्कटता स्पष्ट दिसत होती. रितेश त्या मुलीकडे जाऊ लागला होता. जसं ते दोघे एकमेकांच्या जवळ येऊ लागत होते तसं दोघे पण बेचैन होऊ लागले होते. रितेशला तर आश्चर्यच वाटत होते की त्याचे. रितेश डायरेक्ट त्या मुलीसमोर जाऊन उभा राहिला. मुलीने नजर खाली झुकवली होती आणि तिला आपल्या समोर उभे असलेल्या व्यक्तीचे बूट दिसत होते. मुलीने आपली ओढणी घट्ट पकडली. रितेश मात्र तिला वरून खाली पाहत होता आणि तो आपल्या दमदार आवाजात म्हणाला, कोण आहेस तू आणि तुझी इथे थांबण्याची हिंमत कशी झाली? रितेशचा असा आवाज ऐकून ती मुलगी अजूनच घाबरली. तिच्या समोर इतका मोठा माणूस उभा होता. तिला वाटले आज ती नक्कीच एखाद्या संकटामध्ये अडकणार. रितेश आतुरतेने तिच्या बोलण्याची वाट पाहत होता, परंतु ती गप्प होती. आता रितेशला राग येऊ लागला. रितेशने आपला एक हात पुढे नेला तेव्हा ती मुलगी झटकन फिरली आणि रितेश समोर तिची पाठ आली. रितेशने आपला हात हवेतच थांबवला. त्या मुलीने एक दीर्घ श्वास घेतला आणि हाताच्या मुठी घट्ट पकडून हिम्मत करून ती म्हणाली, माफ करा मुख्यमंत्री साहेब, मी इथे असंच वेळ घालवण्यासाठी आले होते, परंतु तुम्ही इथे अचानक आला आणि मला इथून बाहेर पडायची संधी मिळाली नाही. त्या मुलीचा आवाज, तिचा बोललेला एक ना एक शब्द, तिच्या बोलण्याची पद्धत, सगळं काही रितेशच्या हृदयापर्यंत घुसलं होतं. त्याला तिचा आवाज ऐकून वाटत होतं. तिचा गोड आवाज ऐकल्यानंतर तिचा चेहरा पाहण्याची उत्कटता त्याला लागली होती. तिने चेहरा ओढणीने झाकला होता. तो तिला म्हणू शकत नव्हता की तुझा चेहरा दाखव म्हणून. असे कसे म्हणणार तो एका मुलीला की तुझा चेहरा दाखव म्हणून? रितेश तिला काही बोलणार तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने आपला फोन घेतला आणि कुणाला तरी बोलू लागला. या संधीचा फायदा घेऊन ती मुलगी तेथून जाऊ लागली, परंतु रक्षकांनी तिला थांबवले. हे पाहून रितेशने हातानेच त्यांना इशारा करून तिला जाऊ देण्यास सांगितले. तेव्हा रक्षक बाजूला सरकले. आता कुठे मुलीच्या जीवात जीव आला. ती तेथून जाऊ लागली. तेवढ्यात ती तिथे थांबली व तिने मागे वळून रितेशकडे पाहिले. तिची नजर परत एकदा रुबाबदार मुख्यमंत्री साहेबांच्या नजरेला भिडली आणि दोघांच्याही हृदयाची तार छेडली गेली. रितेश आता फोनवर बोलू शकत नव्हता. तो फक्त एकटक त्या मुलीच्या डोळ्यात पाहू लागला होता. ती मुलगी परत वळली आणि झटकन तेथून निघून गेली. ती गेल्यामुळे रितेश खूप बेचैन झाला. त्याला आता स्वतःचाच राग येऊ लागला होता, ज्याचे कारण त्याला समजेना झाले आणि त्याने न बोलताच फोन कट करून टाकला आणि तेथून सर्वजण त्यांच्या बंगल्यावर निघाले. बंगल्यावर जाईपर्यंत रितेश बेचैन होता आणि रागाने जळत होता. फ्लॅशबॅक समाप्त. रितेशने आपले डोळे उघडले आणि संतापाने आपली मूठ घट्ट धरली आणि म्हणाला, कोण होती ती जिची इतकी हिंमत की ती आम्हालाच बेचैन करून गेली? मी अजिबात पिघळणार नाही. चुकीचं आहे हे. रितेशला समजतच नव्हतं की ती अनोळखी मुलगी त्याच्या मनात आणि दिमागमध्ये बसली होती आणि तिच्या विचारांपासून सुटका होणे सोपे नाही. आता दोघांनी एकत्र मिळणे गरजेचे होते. दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजले होते. देशमुख इंडस्ट्रीजच्या ऑफिसमध्ये विलासराव आपले काम करत होते. तेव्हा त्यांचा सेक्रेटरी तिथे आला आणि म्हणाला, बाहेर एकनाथराव आले आहेत, त्यांना तुम्हाला भेटायचे आहे. तेव्हा विलासराव म्हणाले, त्यांना सन्मानपूर्वक आत पाठवा. एकनाथराव आत आले आणि हात जोडून म्हणाले, कसे आहात विलासराव?
आपल्या जागेवरून उठून त्यांच्या हातात हात मिळवून म्हणाले, ठीक आहे मी, या बसा. ते दोघे बसून बोलू लागले. एकनाथराव खूप उदास दिसत होते, म्हणून विलासरावांनी विचारले, काय झाले, सगळे ठीक आहे ना? एकनाथराव म्हणाले, जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर मला थोडे बोलायचे आहे. तेव्हा विलासराव म्हणाले, निसंकोचपणे बोला तुम्ही. एकनाथराव म्हणाले, माझ्या धाकट्या मुलीचे लग्न तुमच्या हुशाराने कर्तृत्ववान मुलाबरोबर व्हावे असे मला वाटते, परंतु आता? असे बोलून एकनाथराव गप्प बसले. ते गप्प बसलेले पाहून विलासराव म्हणाले, काय झाले, सगळं ठीक आहे ना? एकनाथराव दुःखी होऊन म्हणाले, मला हार्ट अटॅक येऊन गेला होता आणि मधुमेहाचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला तर हे सर्व माहीतच आहे. शरीराच्या सतत काहीतरी तक्रारी सुरू असतात. माहीत नाही किती दिवसाचा पाहुणा आहे मी या पृथ्वीवर, म्हणून मला असे वाटते की मरण येण्या अगोदर सर्व जबाबदारीतून मुक्त व्हावे. सावित्रीचे तर लग्न सौरभरावांबरोबर झालेले आहे आणि ते आपल्या जीवनात खूप खुश आहे. आता धाकटी मुलगी राहिली आहे, तिची चिंता सतावत आहे. खूप साधी आणि भोळी आहे ती, मनाने अगदी निर्मळ आहे माझी जान्हवी. ती या कटकारस्थानी जगापासून खूप दूर आहे, खूप अनोळखी आहे ती या जगापासून. त्यामुळे मला वाटते की मला जर काही झाले तर तिचे कसे होईल. एकनाथरावांचे असे बोलणे ऐकून विलासराव म्हणाले, हो, याबाबत तर अजिबात शंका नाही की जान्हवी खूप चांगली मुलगी आहे. तुमच्या मोठ्या मुलीने सावित्रीने सुद्धा आमच्या घराला खूप चांगले सांभाळले आहे. सावित्रीसारखी जान्हवी सुद्धा संस्कारी आणि घरंदाज असणार, यात काही शंका नाही. मी बऱ्याच वेळा जान्हवीला भेटलो आहे. खूप साधी मुलगी आहे ती, सगळं काही छान आहे. परंतु प्रॉब्लेम तर इथं आहे की आमचे राजकुमार, तुम्हाला माहीतच आहे त्यांच्या निर्णयाबद्दल, ते अजून लग्न करायला तयारच नाहीत. तेव्हा एकनाथराव म्हणाले, रितेश साहेब, तुमची प्रत्येक गोष्ट मानतात. जर तुम्ही याविषयी त्यांना बोलला तर ते जरूर ऐकतील. प्लीज, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आमच्या मुलीला सून म्हणून स्वीकार करा. मी आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही. तेव्हा विलासराव म्हणतात, एकनाथराव, हात जोडण्याची गरज नाहीये. मी रितेश बरोबर बोलतो आणि पूर्ण प्रयत्न करतो की तो जान्हवी बरोबर लग्न करायला तयार होईल. विलासरावांनी असे म्हटल्यानंतर एकनाथराव खूप खुश झाले, कारण त्यांना माहित होतं की रितेश त्याच्या बाबांच्या शब्दाबाहेर जात नाही. संध्याकाळचे 10 वाजले होते. रितेश बंगल्याच्या गच्चीवर फिरत होता. पूर्ण दिवस काम करून त्याला थोडासा वेळ मिळाला होता, म्हणून तो गच्चीवर थोडासा निवांत फिरत होता. फिरत असताना त्याच्या डोक्यात एका मुलीचेच विचार चालू होते. आपले रितेश साहेब त्या मुलीचा चेहरा मात्र पाहू शकले नव्हते, त्यामुळे ते जास्तच बेचैन होत होते. थोड्याच वेळात विलासराव गच्चीवर आले आणि रितेश जवळ जाऊन उभे राहिले. आपल्या बाबांना गच्चीवर आलेले पाहून रितेश म्हणाला, तुम्ही अजून झोपला नाहीत का बाबा? विलासराव म्हणाले, मला तुझ्याशी जरा महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे. रितेश म्हणाला, बोला की मग बाबा. विलासराव म्हणाले, हे बघ मुला, आता तुझे लग्नाचे वय झालेले आहे. तू आता लग्न केले पाहिजे. घरामध्ये तुझ्याकडून सर्वांना अपेक्षा आहे की तुझे लग्न आता लवकरात लवकर व्हावे, तुझे कुटुंब तयार व्हावे. आता योग्य वेळ आहे तेव्हा तू लग्न करण्याचे मनावर घे. रितेशला राग येऊ लागला होता, परंतु तो आपल्या बाबांच्या समोर संताप करू शकत नव्हता. त्यामुळे बाबांना स्पष्ट शब्दात म्हणाला की, बाबा, मी लग्नासाठी मनापासून तयार नाहीये. मला हे सगळं चुकीचे वाटते. टाइम बर्बाद केल्यासारखे वाटते. यापेक्षा मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करणे मला योग्य वाटते. विलासराव म्हणाले, परंतु रितेश, लग्न हे पवित्र बंधन असते. तुला आता त्याची जाणीव होणार नाही, परंतु जेव्हा तू लग्न करशील तेव्हा तुला नक्कीच समजेल. मी तुझ्या प्रत्येक निर्णयाचा सन्मान करतो, पण तुला सुद्धा आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांची ही इच्छा पूर्ण केली पाहिजे. बाबांचे बोलणे ऐकून रितेश थोडासा भावुक होऊन म्हणाला, बाबा, असे नका बोलू. तुम्हा दोघांसाठी तर मी जीव सुद्धा देऊ शकतो. तेव्हा विलासराव म्हणतात, लग्न तर कर ना मग. रितेशला खूप संताप आला. तो गच्चीवर कडेला
जाऊन उभा राहिला आणि डोळे बंद करून शांत होण्याचा प्रयत्न करू लागला. विलासराव त्याच्या जवळ गेले आणि वर आकाशात पाहून म्हणाले, कुठल्या मुलीबरोबर प्रेम आहे का तुमचे? तुमच्या जीवनात कोणी मुलगी आली आहे का? बाबांनी असे विचारताच रितेशच्या नजरेसमोर ती अनोळखी मुलगी, तिचे सुंदर काळेभोरे डोळे आले. ते पाहून रितेश पुन्हा बेचैन होऊ लागला. त्याने गच्चीवर असलेल्या ग्रिलला घट्ट पकडले. आपल्या मनातील भावना दाबून तो बाबांना म्हणाला, आमच्या जीवनात कोणी मुलगी नाहीये, माहीत नाही का? परंतु हे म्हणत असताना रितेशच्या हृदयात खूप वेदना होत होत्या. त्या मुलीच्या विचारांनी त्याला खूप त्रास होऊ लागला. तो अजून नीटसे ओळखतही नव्हता तिला. रितेशचे बोलणे ऐकून विलासराव त्याला म्हणाले, तुझ्या जीवनात कोणी मुलगी नसेल तर तू एकनाथरावांची मुलगी जान्हवीशी लग्न कर. रितेश आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला की, हे काय बोलत आहात बाबा तुम्ही? मी जान्हवी बरोबर लग्न कसे काय करू शकतो? मी तिच्याकडे कधीच त्या नजरेने पाहिलेले नाही. विलासराव म्हणाले, लग्न झाल्यानंतर एकत्र राहू लागल्यानंतर सर्व काही ठीक होईल. एका दिवसातच तुम्हा दोघांना प्रेम होऊन जाईल. जान्हवी बरोबर लग्न केल्यानंतर तुमचे राजकीय करिअर सुद्धा खूप पुढे जाईल आणि पार्टीला सुद्धा काही धोका राहणार नाही. रितेश म्हणतो, ते कसं काय? विलासराव म्हणतात, एकनाथरावांकडे जवळजवळ 25-30 तरी आमदार आहेत. त्यांच्या बहुमताने आपल्याला खूप फायदा मिळू शकतो. त्यांची मुलगी आपली सून झाली तर ते सर्व आमदार पण आपलेच होतील. तेव्हा रितेश म्हणतो, तुमच्या माहितीसाठी सांगतो बाबा, आमच्याजवळ 150च्या वर आमदार आहेत, पण मी निवडून आलो आहे ते पूर्ण बहुमताने. त्यांचे 30 आमदार आमच्यासाठी काहीच किमतीचे नाहीयेत. विलासराव म्हणतात, रितेश काही वेळा सुईचे काम करते ती तलवार सुद्धा करू शकत नाही. त्यामुळे तू आमचे म्हणणे मान्य कर आणि जान्हवी बरोबर लग्न कर. लग्नासाठी होकार दे. आपल्या आई वडिलांसाठी एवढे तरी करू शकतोस ना तू? बाबांचे असे भावनिक बोलणे रितेशच्या मनावर परिणाम करत होते. तो काहीही करू शकत होता, परंतु आपल्या बाबांना दुःखी मात्र करू शकत नव्हता. रितेश खूप वेळ शांत बसला. विलासराव प्रेमाने आपल्या मुलाकडे पाहत होते. जवळजवळ अर्धा तासाने चेहऱ्यावर कुठलीही भाव न येता रितेश म्हणाला, ठीक आहे बाबा, मी हे लग्न करायला तयार आहे, परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, मी माझ्या मर्जीचा मालक आहे. लग्न करतो आहे याचा अर्थ माझ्या राजकीय करिअरमध्ये काही अडचण येता कामा नये आणि या लग्नाचा संबंध एकनाथरावांनी माझ्या कुठल्याही राजकीय निर्णयात आणू नये. रितेशचे बोलणे ऐकून विलासरावांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आणि ते आपल्या मुलाची पाठ थोपटून म्हणाले, जशी तुमची इच्छा असेल तसेच होईल. आता मी ही आनंदाची बातमी तुझ्या आईला सांगतो. असे म्हणून पटकन ते तेथून निघून गेले. बाबा गेल्यानंतर रितेशने आपल्या मुठीने गच्चीच्या भिंतीवर जोरात ठोसा मारला. आपल्या रागीट नजरेने समोर पाहत तो म्हणाला, का मला लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर तुझ्या समोर लज्जित झाल्यासारखे वाटत आहे? तू तर माझ्यासाठी अनोळखी आहेस. मी तुला नीट पाहिलं पण नाही. प्रेम इश्क सारख्या गोष्टीचा तर मला खूप द्वेष आहे, तिरस्कार आहे. त्रास होऊ लागला होता रितेशला. त्याने लग्नाला होकार तर दिला होता, परंतु त्याच्या डोक्यात त्या मुलीचेच विचार चालू होते. ती मुलगी काही त्याच्या मनातून जातच नव्हती. त्या मुलीमुळे त्याला खूप फरक पडू लागला होता. इकडे केतकी आपल्या बेडवर बसून एक पुस्तक वाचत होती, परंतु तिच्या डोळ्यासमोर मात्र रितेशचा तो आकर्षक आणि देखणा चेहरा येत होता. केतकी बेचैन होऊ लागली होती. आपले डोळे बंद करून ती म्हणाली, हे देवा, मला मुख्यमंत्री देशमुख यांचा चेहरा खूप बेचैन करत आहे. खरं तर मला त्यांची खूप भीती वाटते. बरं झालं त्यांनी माझा चेहरा नाही पाहिला. काय झाले असते त्या दिवशी माझ्याबरोबर काय माहिती. केतकीने आपले डोळे उघडले आणि एक मोठा श्वास घेऊन आपल्या छातीवर हात ठेवून ती म्हणाली, असं का वाटत आहे की मला की माझी कोणीतरी खूप मनापासून आठवण काढत आहे. माझा भाव तर मुंबईला आहे, त्याच्याशी सकाळीच बोलणे झाले आहे, तर कोण माझ्यासारख्या साध्या भोळ्या मुलीला आठवत आहे का? का मग
उगीचच मला असे वाटत आहे. आता तरी मला शांतपणे झोपले पाहिजे असे म्हणून केतकीने आपले डोळे उघडले. इकडे गच्चीवर उभे असलेल्या रितेशने सुद्धा आपले डोळे उघडले व तो सरळ आपल्या रूममध्ये गेला शांतपने झोपण्यासाठी. रितेशने लग्नासाठी होकार दिला होता हे ऐकून त्याच्या कुटुंबाला खूप आनंद झाला होता, खास करून सावित्री आणि तिच्या वडिलांना. सावित्री तिच्या माहेरी गेली होती ही बातमी सांगून सरप्राईज देण्यासाठी. सावित्री आणि एकनाथराव जान्हवीच्या रूममध्ये गेले. सावित्रीने तिची गळाभेट घेतली आणि आनंदाने म्हणाली, जानू, तुझे लहानपणाचे स्वप्न पूर्ण होऊ लागले आहे. रितेशने लग्नासाठी होकार दिला आहे. तुझ्याशी लग्न करायला तो तयार आहे. आपल्या बहिणीचे असे बोलणे ऐकून जान्हवीच्या आनंदाला पारावार उरला नाही. ती खुशीने नाचू लागली. तिच्या लहान मुलांसारख्या हरकती बघून सावित्री पण खूप आनंदित झाली. जान्हवी सावित्रीला म्हणाली, अगं पण दीदी, तो खडूस गर्विष्ठ माणूस लग्नासाठी कसा काय तयार झाला? तेव्हा एकनाथराव म्हणाले, मी डायरेक्ट त्यांच्या वडिलांनाच भेटलो आणि आपले काम झाले. आता तू देशमुख घराण्यातील एकुलती एक मुलाची बायको होशील आणि तू या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याची बायको असणार. यापेक्षा मोठी गोष्ट काय असणार? जान्हवी आनंदाने म्हणाली, वा, शेवटी रितेश माझे असणार, फक्त माझेच. तिघं पण बाप लेकी खुश झाल्या होत्या, परंतु त्यांना माहीत नव्हते की डाव कसा पलटला जातो ते आणि नशीब कसे फिरते ते. रितेशच्या नशिबात जी मुलगी देवाने लिहिली आहे तीच मुलगी त्याला मिळणार, परंतु ती कशी मिळणार हे वाचणे खूप इंटरेस्टिंग आहे. खूप मोठे मोठे धमाके होणार आहेत आणि त्यानंतरच ते दोघे एकमेकांना कायमचे मिळणार आहेत. तर कसा वाटला आजचा भाग कमेंट करून सांगा मित्रांनो. पुढे तर ही गोष्ट खूप मजेदार होणार आहे. जेव्हा एकनाथरावांनी त्यांच्या मुलीच्या स्वप्नावर पाणी फेरेल आणि केतकी रितेशच्या जीवनात कायमची येईल, तर हे सर्व कसे काय होईल ते सगळं आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये माहीत होईल. तेव्हा या कथेचे सर्व भाग पाहत राहा आणि कमेंट करून आमचा उत्साह वाढवा. तर भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद.